गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिजिटल मल्टीमीटर स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ DMM म्हणजे डिजिटल मल्टीमीटर आपण पाहिलं होतं. वर्किंग आणि प्रिन्सिपल देखील आपण पाहिलं होतं. आता वर्किंगमध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं 6 त्या ठिकाणी कंपोनंट्स आहेत किंवा ब्लॉक्स आहेत. कुठले कुठले तर AC DC ॲटोनॉटर आहे जो आज आपण पाहणार आहोत. त्यानंतर करंट टू DC व्होल्टेज कन्व्हर्टर आहे ते देखील आपण पाहणार आहोत. रेजिस्टन्स टू व्होल्टेज कन्व्हर्टर, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर दॅट इज ADC, नंतर इलेक्ट्रॉनिक काउंटर विथ डिजिटल डिस्प्ले. हे सर्व आपल्याला 1 बाय 1 पाहायचं आहे आणि ते कशाप्रकारे वर्किंग करतात याच्यामध्ये ही ब्लॉक डायग्राम आहे डिजिटल मल्टीमीटरची, जी 2 मार्काला देखील एक्झामला विचारली जाऊ शकते. आता बघा DC ॲटोनॉटर काय करतो हा, तर लेट अस सी व्हेन DMM इज ऑपरेटेड फॉर DC व्होल्टेज मेजरमेंट, हाऊ इट रीड्स इनपुट DC व्होल्टेज बाय डिस्प्लेइंग डिजिटल नंबर. बघा त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळेस हा DC व्होल्टेज मेजरमेंट DMM जे आहे ते आपण ऑपरेट करत आहोत कशासाठी, तर DC व्होल्टेज मेजर करण्यासाठी. तर तो त्याच्या रीडिंग आहे किंवा त्याचे जे इनपुट DC व्होल्टेज आहे ते त्या इनपुट DC व्होल्टेजला तो कशाप्रकारे डिजिटल नंबरमध्ये डिस्प्ले करतो. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की DMM हा काय आहे, तर हे एक प्रकारचं म्हणजे थोडक्यात व्होल्टमीटरसारखं एक डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे की व्होल्टेजला कन्व्हर्ट केलेलं आहे न्यूमरिकलमध्ये किंवा नंबरमध्ये, डिजिटल नंबरमध्ये. तर त्याला जे सप्लाय केलेलं व्होल्टेज आहे त्याच्यावरून तो काय करतो, ज्या आलेल्या रिडिंग्ज आहेत त्याला कन्वर्ट करतो तो डिजिटल नंबरमध्ये. काय होतं बघा, वेन DC व्होल्टेज इज अप्लाइड अक्रॉस इट्स इनपुट प्रोब्स देन इट इज सिलेक्टेड बाय अन इनपुट ॲटोनॉटर विच इज डिसाइडेड बाय selector voltage range, and DC ॲटोनॉटर इज नथिंग बट अ पोटेन्शियल डिवायडर मेड अप ऑफ रेजिस्टन्स डिवायडर. आता DC ॲटोनॉटर म्हणजे काय आहे, तर हा एक पोटेन्शियल डिवायडर आहे जो आपण याच्या अगोदर देखील पाहिलेला आहे गॅल्व्हनोमीटरमध्ये बघत असताना. त्यावेळेस आपण पाहिलं होतं 11th की पोटेन्शियल डिवायडरची अरेंजमेंट कशी असते किंवा रेजिस्टन्स डिवायडर कसा असतो तो डायग्राममध्ये देखील त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे. त्यांनी काय सांगितलं, दिस इज व्हेरी सिमिलर टू मल्टी रेंज DC व्होल्टमीटर ऑफ ॲन ॲनालॉग मल्टीमीटर. ॲनालॉग मल्टीमीटरमध्ये एक अशा प्रकारचं व्होल्टमीटर आहे ज्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ रेजिस्टन्सेस यूज करून आपण त्याला त्या व्होल्टमीटरची रेंज ही 0 to 10 वोल्ट, 0 to 100 वोल्ट, 0 to 500 वोल्ट अशी व्हॅरी करू शकतो. तशा प्रकारचं जे ॲनालॉग मल्टीमीटर आहे तेच ॲनालॉग मल्टीमीटर म्हणजे हे DC ॲटोनॉटर आहे. बरोबर आहे. बघा डायग्राम कशी आहे त्याची. ही तुम्हाला डायग्राम दिसत आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आहेत R1, R2, R3, R4, R5, R6. यालाच म्हणतो आपण पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आहे, जी नंबर ऑफ रेजिस्टन्सेस यूज करून या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे. हे झालं DC ॲटोनॉटर. त्याच्यानंतर आहे ADC, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. बघा, इट प्लेज व्हेरी सिग्निफिकंट रोल इन DMM सर्किट. इट इज ॲन इंटरफेस बिटवीन ॲनालॉग इनपुट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट. हे काय आहे, इंटरफेस म्हणजे काय, थोडक्यात बाउंड्री आहे. कशामधली, तर ॲनालॉग म्हणजे काय, अगोदर ॲनालॉग म्हणजे काय समजून घ्या. जे आपण मीटर्स पाहतो सध्याचे व्होल्टमीटर असते आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये, त्यांच्यावरती एक प्रकारचा पॉईंटर असतो आणि तो पॉईंटर आपल्याला पर्टिक्युलर स्केलवर रिडिंग दाखवत असतो. त्याला म्हणतो आपण ॲनालॉग मीटर. तर ॲनालॉग मीटर आणि डिजिटलमध्ये काय दिसतं आपल्याला, सरळ त्या डिजिटल डिस्प्लेवरती आपल्याला एक नंबर दिसतो आणि तो नंबर म्हणजेच काय असतो, रिडिंग असते. बरोबर आहे. तो नंबर म्हणजेच रिडिंग आहे. थोडक्यात आपण समजा व्होल्टेज मेजर करत आहोत तर ॲनालॉग मीटरवरती आपल्याला पाहावं लागेल की व्होल्टेज 5.5 आहे का 5.6 आहे. पण तुम्हाला डिजिटल डिस्प्लेवरती काय होतं, त्याचं ॲडव्हान्टेज आपण पाहिलं की तो दाखवतो सरळ रिडिंग 5.6 वोल्ट. तसं त्यांनी सांगितले की ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर म्हणजे ॲनालॉग रिडिंगचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये करणं हा जो काही ब्लॉक आहे हा काम म्हणजे ADC हे ते काम करते की ॲनालॉगचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये करणं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की डिजिटल मल्टीमीटरमध्ये या ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरचा रोल हा कसा आहे, सिग्निफिकंट किंवा इम्पॉर्टंट आहे. इट इज ॲन इंटरफेस बिटवीन इनपुट अँड किंवा ॲनालॉग इनपुट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट. पुढे बघा, आफ्टर कन्व्हर्टिंग ईच क्वांटिटी इंटू DC व्होल्टेज, ADC प्लेज its role of converting DC voltage into digital signal or binary signal in order to drive counter and display. आता त्यांनी काय सांगितलं की आफ्टर कन्व्हर्टिंग ईच क्वांटिटी इंटू DC,
ॲनालॉग मीटरमध्ये जी काय क्वांटिटी आलेली आहे, समजा आपण ज्या डिफरंट क्वांटिटीज मेजर करत आहोत, समजा आपण करंट मेजर करत आहोत 2 अँपियर 4 अँपियर, तर त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल करंटसाठी असणारं एक डिफरंट व्होल्टेज असेल. ते व्होल्टेज त्या DMMमध्ये काय होईल, रेकॉर्ड होईल आणि त्याला कन्वर्ट करायचं काम काय करेल DMM DC व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करेल. DC व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केल्याच्यानंतर आता जो ADC आहे, हा ADC त्याचा रोल काय करतो, प्ले करतो. जो काय करतो, कन्वर्टिंग DC व्होल्टेज, जे त्याला इनपुट म्हणून DC व्होल्टेज आलेला आहे, तुम्ही कुठलीही क्वांटिटी मेजर करा, त्या क्वांटिटीचं कन्वर्जन व्होल्टेजमध्ये करणं आणि ते ADCला प्रोव्हाइड करणं, हीच वर्किंग थोडक्यात कशामध्ये होते, त्या DMMमध्ये होते. मग DCचं कन्वर्जन थोडक्यात जे काही इनपुट आलेलं आहे, त्या इनपुट प्रत्येक क्वांटिटीचं कन्वर्जन DC व्होल्टेजमध्ये झालं. त्याच्यानंतर DC व्होल्टेजचं कन्वर्जन आता ADC काय करत आहे, त्याला DC व्होल्टेजमधून डिजिटल सिग्नलमध्ये किंवा जे बायनरी नंबर आहेत 001 असेल किंवा 010 जे काय असतील, तर त्या बायनरी सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा कोण करतो, ADC, जेणेकरून तो डिस्प्ले ड्राईव्ह होईल किंवा तो जो काय तुमचा काउंटर आहे, काउंटर सर्किट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते डिजिटल नंबर दिसतील. याच्यानंतर बघा, देर आर डिफरंट सर्किट्स ऑफ ADC, जे आपल्याला चॅप्टर 6मध्ये देखील पाहायचं आहे, पेपर सेकंडमध्ये आहे. देर आर डिफरंट सर्किट्स ऑफ ADC टू अंडरस्टँड दिस कन्वर्जन टेक्निक. Practically dual slope ADC is most widely used in digital multimeter due to its better accuracy and high input impedance. त्यांनी काय सांगितले या ठिकाणी की ADCमध्ये बरेच टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये ड्युअल स्लोप ADC जो आहे, आता हे काय आहे ते ॲक्च्युअल तुम्हाला जो सेकंड पेपर आहे, सेकंड पेपरचा जो 6 चॅप्टर म्हणजे हा जो आपला 6 चॅप्टर आहे या सिलेबसचा, त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं देखील आहे किंवा तुम्ही त्यात बघू शकता. त्याच्यामध्ये ड्युअल स्लोप ADC हा मोस्ट वाईडली काय होतो याच्यामध्ये यूज केला जातो, कारण त्याची जी ॲक्युरेसी आहे ती कशी आहे, हाय आहे किंवा बेटर ॲक्युरेसी आहे आणि हाय इनपुट इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे काय, थोडक्यात रेजिस्टन्स किंवा अपोजिशन ज्याला म्हणतो आपण, ते कसं आहे, हाय आहे. त्याच्यामुळं ड्युअल स्लोप ADC हा जनरली यूज केला जातो. याच्यानंतर बघा, त्यांनी सांगितलं आपल्याला फिगर 1.23 शोज अ टिपिकल ड्युअल स्लोप ADC सर्किट. 1.23 जे आहे त्याच्यातून दाखवलेलं आपल्याला की ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये टिपिकल ड्युअल ADC सर्किट शो केलेलं आहे. नाऊ अ डेज रेडी ICs आर अवेलेबल फॉर ADC विच आर डिरेक्टली यूज इन DMM सर्किट. आणि आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेसपासून ICचं इन्व्हेन्शन झालं इंटिग्रेटेड सर्किटचं, त्यावेळेसपासून सरळ एक चिप किंवा एक IC आपल्याला अवेलेबल होते, जी IC आपण सरळ DMMमध्ये यूज करू शकतो. द आउटपुट ऑफ ADC जस्ट व्होल्टेज टू टाईम कन्व्हर्जन अँड द टाईम इज मेड प्रोपोर्शनल टू इट्स इनपुट व्होल्टेज. त्यांनी काय सांगितले की ADC म्हणजे काय आहे, ADCचं आउटपुट काय आहे, तर व्होल्टेज आणि टाईम कन्वर्जन आहे, बरोबर. व्होल्टेज टू टाईम कन्वर्जन आहे, व्होल्टेजचं टाईममध्ये केलेलं कन्वर्जन, आणि टाईम हा कशाला प्रोपोर्शनल आहे, तर त्याच्या इनपुट व्होल्टेजला प्रोपोर्शनल आहे. समजा 2 व्होल्ट तुम्ही सप्लाय केला असेल तर त्याचं कन्वर्जन तो 2 सेकंडमध्ये करेल फॉर एक्झाम्पल, म्हणजे याचा अर्थ 4 व्होल्ट केला असेल तर 4 सेकंडमध्ये करेल, म्हणजे जो टाईम आहे तो इनपुट व्होल्टेजला प्रोपोर्शनल असेल. बघा, आता टाईम जनरेटेड बाय ADC कंट्रोल्स क्लॉक पल्स टू द काउंटर सर्किट. हे झालं ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. आता याच्यानंतर आहे थर्ड, इलेक्ट्रॉनिक काउंटर्स अँड डिस्प्ले युनिट्स. इलेक्ट्रॉनिक काउंटर्स अँड डिस्प्ले युनिट हा त्यामधला एक थर्ड महत्त्वाचा पार्ट आहे. बघा, इन डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स दीज सर्किट्स आर व्हेरी कॉमन, नोन ॲज युनिव्हर्सल काउंटर्स और इलेक्ट्रॉनिक काउंटर्स और डिजिटल पॅनल मीटर्स DPM. डिजिटल पॅनल मीटर म्हणजे काय, जर तुम्ही कॅल्सी घेतली किंवा कॅल्क्युलेटर घेतला, त्याच्यावर जी तुम्हाला एक स्क्रीन मिळते, डिस्प्ले स्क्रीन ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यावरती आपल्याला नंबर दिसतात, तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक काउंटर्स अँड डिस्प्ले युनिट, बरोबर आहे. व्हेरी, बघा तुला काय सांगितले, डिजिटल पॅनल मीटर्स व्हेरी सिमिलर टू अ गॅल्व्हनोमीटर यूज्ड इन ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट्स. जसं गॅल्व्हनोमीटरमध्ये एक स्क्रीन असते समोरच्या बाजूला, ज्याच्यावरती आपलं रिडिंग पाहतो आपण, तशाच प्रकारची स्क्रीन याच्यामध्ये यूज केलेली आहे. इन DMM, आफ्टर कन्वर्टिंग इनपुट क्वांटिटी इंटू डिजिटल सिग्नल और क्लॉक सिग्नल विथ द हेल्प ऑफ ADC, इट इज अप्लाइड टू धिस युनिट फॉर स्पेसिफिक टाईम इंटरवल. आणि ज्यावेळेस आपण आतापर्यंत जेवढी काही प्रोसेस केली, जी क्वांटिटी आपण मेजर करत आहोत, त्या क्वांटिटीच्या अकॉर्डिंगमध्ये त्याला काय करणे, त्या क्वांटिटीला DC व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणे. DC व्होल्टेजचे इनपुट आपण ADCला अप्लाय करतो, ADC त्याला काय करतो, परत कन्वर्ट करतो टाईम
मध्ये बरोबर आहे. इथं बघितलं आपण ADC काय करतो, व्होल्टेजचं कन्वर्जन टाईममध्ये करतो. नंतर हा सगळा पार्ट झाल्याच्या नंतर आपण काय सांगितलं की आफ्टर कन्वर्टिंग इनपुट क्वांटिटी इंटू डिजिटल सिग्नल, म्हणजे ADCचं कामच आहे की त्या डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करणे किंवा क्लॉक सिग्नल म्हणजे याचा टाईम पल्समध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्यांनी काय म्हणलं, विथ क्लॉक सिग्नल विथ द हेल्प ऑफ ADC इज अप्लाइड टू दिस युनिट फॉर स्पेसिफिक टाईम इंटरवल. किंवा पर्टिक्युलर टाईम इंटरवल अप्लाय करून त्याला आपण डिस्प्ले युनिटवरती डिस्प्ले करतो. द गेट सर्किट डिसाइड्स द टाईम ड्युरेशन. जे गेट सर्किट आपण यूज करतो त्या गेट सर्किटवर त्यांचा टाईम कसा असतो, डिपेंड असतो. गेट सर्किट डिसाइड्स द टाईम ड्युरेशन अँड इलेक्ट्रॉनिक काउंटर हॅज 7 सेगमेंट डिस्प्ले युनिट. आपल्याला माहीत आहे 7 सेगमेंट डिस्प्ले दिसतो तुम्हाला इथं. 7 सेगमेंट डिस्प्ले युनिट म्हणजे काय, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि सेंटरचा एक 7 असे 7 सेगमेंट आहेत. याला आपण 7 सेगमेंट डिस्प्ले युनिट असं म्हणतो. आणि ईच डिस्प्ले इज इंडिकेटिंग नंबर्स फ्रॉम 0 to 9. आणि प्रत्येक डिस्प्ले हा काय करतो, नंबर डिनोट करतो 0 to 9. हा 0 प्रत्येक ठिकाणी 0 to 9 याच्यामध्ये नंबर कोडेड असतो. इट हॅज सेव्हरल डिस्प्ले विथ सेपरेट डिकोडर अँड सेपरेट डिकेड काउंटर. जसं की समजा आपला जो कॅल्क्युलेटर आहे तो समजा 4 डिजिट न्यूमरिकल कॅल्क्युलेशन त्यात दिसत असेल समजा, किंवा 4 डिजिटपर्यंतचे नंबर त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतील, तर अशा प्रकारचा तो असू शकतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक डिस्प्लेला एक सेपरेट डिकोडर आहे आणि एक सेपरेट डिकेड काउंटर आहे. जो दिसतं आपल्याला हे डिकेड काउंटर्स आहेत खालचे आणि हे वरचे डिकोडर्स आहेत. त्याच्यामध्ये BCD टू 7 सेगमेंट डिकोडर या ठिकाणी यूज केलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला मग आपण AC टू DC व्होल्टेज कन्व्हर्टर आणि करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर आपण पाहणार आहोत. थँक्यू.